माझं नाव शैलेश तडकसे, सहाय्यक कृषी अधिकारी कळमनुरी. आज मी तुम्हाला उमनी अळी व्हाईट ग्रफ बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. कारण आपल्या भागामध्ये सर्वात जास्त उमनी अळीचा प्रादुर्भाव हलक्या जमिनीमध्ये होतो, तर तिचा पिकाला सर्वात जास्त नुकसान आहे. डायरेक्ट मुळापासून कातरत जाते, त्याच्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न नाही मिळत. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येत आहेत की उमनी अळीचं नियंत्रण कसे करायचे. तिला इंग्लिशमध्ये व्हाईट ग्रफ असे म्हणतात. तिचं सायंटिफिक नेम चिलो इन्फेस्टुलस असा आहे. तर तिच्या 4 स्टेजमध्ये ती आढळती. एक एग, लार्वा, ककून आणि अडल्ट. आणि सर्वात तिची घातक स्टेज जी असते लार्वल स्टेज असते, म्हणजे अळी स्टेज असते. तर ती सर्वात जास्त अटॅक पिकावर करत असते. तर तिला आपल्याला कंट्रोल कसं करायचं, तर आपण तिला फक्त तिच्या एक ककून अवस्थेमध्ये किंवा लार्वल स्टेजमध्ये तिला आपण कंट्रोल करू शकतो. तर एक जून जुलैच्या दरम्यानमध्ये, मे आणि जून जुलैच्या दरम्यानमध्ये जेव्हा पहिला पाऊस किंवा मला जूनच्या स्टार्टिंगला जेव्हा पहिला पाऊस पडतो, तेव्हा आपल्या शेतातील बांधावर लिंब, बाबूळ वगैरे तिच्यावर तिचे अडल्ट म्हणजे प्रौढ जात तिची आढळत असते. जर का आपण एक लाईट ट्रॅप लावले संध्याकाळच्या वेळेला आणि मॅन्युअली तिच्या हाताने वेचून तिला नष्ट केलं, तर एक म्हणजे फायदेशीर शेतकऱ्यांसाठी एक मॅन्युअली कमी खर्चात आहे. उमनी अळीच्या ज्या म्हणजे ककून स्टेज आहेत, तिचा डॉर्मंट पिरियड जो असतो, एक निद्रा अवस्था असते तिची. एक 4 ते महिने निद्रा अवस्थेमध्ये झालेली असते. जेव्हा आपण नांगरणी करतो ना, ती निद्रा अवस्थेच्या नंतर पक्षाने किंवा मग उन्हाने तिचा इफेक्ट कमी होऊ शकतो. जेव्हा आपण पीक लावतो शेतामध्ये, सोयाबीन असो, हळद असो, ऊस असो, कापूस असो, जेव्हा पीक व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असते तेव्हा ती मुळावर अफेक्ट करते. आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह म्हणजे मेटारायझियम. तुम्ही मेटारायझियमची ड्रेंचिंग करू शकता, ती सर्वात इफेक्टिव्ह ठरेल. बरेचसे केमिकल औषधं आहेत, क्लोरोफायरिफॉस आहे, क्युनॉल्फास आहे, त्याची ड्रेंचिंग करू शकता. धन्यवाद.